आयुष्यात जर पैसा नसेल तर पैसा हाच प्रॉब्लेम आहे आणि तो प्रॉब्लेम घालवण्यासाठीच पैसा कमावला पाहिजे ना. श्रीमंत लोक पैशाला कामाला लावतात आणि गरीब लोक स्वतःला कामाला लावतात. आपण गरीब का आहोत याची कारणही आपल्याला शोधावी लागेल. बरोबर आहे की नाही? मग आपलं काम काय फक्त याची त्याची भांडणं लावायचं, याचं त्याचं चावळत बसायचं. हा लोकांचा धंदा झालेला आहे. आणि एखादा पुढे जात असेल तर त्याला माग कसं मोडता येईल, म्हणजे निगेटिव्हिटी कसे त्याच्या मनामध्ये टाकता येईल, हेच लोक आज करताय. पण गोल कोणाचाच नाही. म्हणूनच आपण गरीब आहोत. या गरिबीतून का आपण पुढे जाऊ शकत नाही याची कारण आपण जाणून घेणार आहोत. आणि का गरीब आपण आहोत तर आपल्या या चॅनलवरती सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत. चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. जसं मोठे लोक आहे तर पैशावरती पैसा कमवत जातात, पण त्यांच्या जीवनामध्ये महत्वाचं काय असतं तर गोल, ध्येय, मला पुढं काय करायचं आहे हे जर माणसाचं म्हटलं तर आज 90% लोक आहे आपल्या देशामध्ये की जे गरिबीची जीवन जगताय आणि 10% लोक चांगल्या पद्धतीने श्रीमंत आहे. पण जर आपली परिस्थिती बदलायची असेल तर पहिली मनस्थिती आपली बदलवली पाहिजे आणि आपला ध्येय ठरवलं पाहिजे की मला जीवनात काय करायचं आहे आणि जे मला मिळवायचं आहे त्याच्यासाठी मी जर आजपासून त्या कामाला लागलो तर मी किमान ते काम 5 वर्ष तरी पुढे घेऊन गेलो पाहिजे, न हारता, न थांबता, न थकता, तरच मी त्या ध्येयापर्यंत जाऊ शकेल. आता काही परिस्थिती अशी असते की ती माणसाला तोडून टाकते, पण काही परिस्थिती अशी असते की जी माणसं घडून टाकते. परिस्थितीवरती आपण दोष न देता परिस्थितीनुसार चालत राहिलं पाहिजे. आणि महत्वाचं ध्येय, आपला मार्गच नसतो, कोणत्या मार्गाने मला जायचं आणि कुठपर्यंत जायचंय, म्हणजे आपले मार्ग सगळे भरकटलेले असतात, म्हणूनच आपण दिशाहीन असतो. 2 माणसांनी 16 वर्षे एकच विचार पकडून ठेवला म्हणून आज माणूस विमानात बसतोय. तर कोण हे 2 माणसं? म्हणजे माणूस सुद्धा हवेत आकाशात उडू शकतो अशा ध्येयाने पछाडलेले 2 माणसं म्हणजेच राईट ब्रदर्स, की ज्यांनी विमानाचा शोध लावला, विमानाची निर्मिती केली. पक्षी उडतो मग माणूस का उडू शकत नाही? माणूस उडायला काय लागेल? माणूस उडायला विमान लागेल. आणि विमान बनवायचा विचार ध्येयाने पछाडलेले राईट ब्रदर्स हे दोघं भाऊ की ज्यांनी 16 वर्ष अथक मेहनत घेतली आणि विमान आकाशात उडायला लागलं. मग त्यांना अडचणी आले नसतील का? त्यांचे विचार बदलले नसतील का? त्यांना प्रॉब्लेम आले नसेल का? त्यांचं नुकसान झालं नसेल का? त्यांना ऍक्सिडेंटची भीती वाटली नसेल का? पण त्यांनी त्यांचा विचार सोडला नाही आणि कन्सिस्टन्सीनं काम करत गेले, म्हणून आज त्यांचं नाव अजरामर आहे. 1000 गोष्टी केल्यापेक्षा एकच गोष्ट करा आणि कायमस्वरूपी करा आणि करतच राहा. 100% तुमचं ध्येय साध्य होईल. पण ध्येय साध्य होईपर्यंत आम्हाला दम नाही, म्हणजे थोडक्यात शिजूस तर दम आहे पण निऊस तर दम नाही, अशी परिस्थिती आपल्याला. मग ध्येय सोडलं का पैसा नाही. मग पैसा कशासाठी पाहिजे? मग बाहेर जायचं नाही किंवा पैसा कमवायचा नाही किंवा गोलच नाही, मग फक्त घरचीच कामं करायची का? मेथीची भाजी नेस, बायकोला मदत कर. मग बायकोला खुश करण्यापेक्षा बाहेर पडून जर काम केलं तर बायको खुश राहणार नाही का? बायकोला खुश करण्यासाठी काय पाहिजे? पैसा पाहिजे. पण तुम्ही किती घरचं काम करा, काही करा, खुश करण्याचा प्रयत्न करा, पण पैसा संपला का चिडचिड झालीच. बरोबर आहे की नाही? मग पैसा जर पैसा कशामधून येऊ शकतो ते कमावण्यासाठी मी वेळ दिला पाहिजे, काम केलं पाहिजे. पण हे होईल का? शक्य आहे का? ते आपल्या बजेटच्याच बाहेर आहे. ह्याच विचारांना आम्ही थकून जातो. आणि आम्ही विचारतो कोणाला, जो त्या फील्डमध्ये नाही, क्षेत्रात नाही, मी हे करू का? कदापि शक्य नाही.
म्हणूनच मी म्हणतो 1000 गोष्टी केल्यापेक्षा एकच गोष्ट अशी करा तर ती गोष्ट आयुष्यभर तुम्हाला साथ देईल. अपयश येऊ द्या हो, अपयश प्रत्येकाला आले. टाटा, अंबानी, किर्लोस्कर कोणी असेल सगळ्यांना अपयश आले. आज बी जे मोटिवेशन स्पीकर असेल, टॉप बिझनेसमन असेल, सगळ्यांना अडचणी येतात हो. आता अलीकडचा विषय जर घेतला, 1 वर्षापूर्वी मी बडा बिझनेसचं काम करायचो, त्यांच्यासोबत ऑनलाईन काम करून पैसेही कमवायचो, सगळ्या गोष्टी करायच्या. एवढा मोठा 3500 करोडची कंपनी, तरी बडा बिझनेसला प्रॉब्लेम झाला, कंपनी ठप्प झाली, सगळीकडे बॉम्ब बडा बिझनेस बंद झाला. पण बाउन्स बॅक केला ना राव. म्हणजे एवढ्या मोठ्या कंपनीला अडचणी येऊ शकतात, प्रॉब्लेम येऊ शकतात. मग सर्वसाधारण माणसाला अडचण येऊ शकत नाही का? मग अपयश आलं मग ते काम सोडून द्यायचं का? नाही. अपयश येऊ देत, त्याच्यातून शिका आणि पुढे चला. जर आपल्याकडे नॉलेज कमी पडत असेल तर आपण ते नॉलेज सुद्धा घेतलं पाहिजे. आज युट्यूब सारखा खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे, अनेक सारे कोर्सेस आहे, त्याच्यातून शिका, अनुभवातून शिका. पण अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. गुरुजी आपल्याला शाळेत सांगतच होते ना, का नव्हते सांगत? पण मग आपलं जे आहे ते बरं आहे, अंथरूण पाहून पाय पसरावे. पण आपण काय केले पाहिजे? नाही धंदा करायचा, पण दुसऱ्याचं बजेट काढून मजा नाही राहत ना. पण आपण दुसऱ्याचं बजेट काढण्यात गुंततो आणि मी काय करतो हे विसरून जातो. पण चूक तर इथंच होते ना. आपण गुंतलेले असतो राजकारण, समाजकारण, क्रिकेट, पिक्चर, सोशल मीडिया, चॅटिंग, दुसऱ्याच्या व्हिडिओवरती, याच्यावरती किंवा दुसऱ्याच्या फोटोवरती आपल्याला कमेंट करण्यात इंटरेस्ट. वा, फार म्हणजे फालतू नको त्या गोष्टी करण्यामध्ये आमचा वेळ जातोय. आणि मग परिस्थिती गरिबीची आहे, डिसिजन चुकले, अमुक झाले, म्हणजे समोरच्याला ब्लेम करण्यामध्येच आमचं आयुष्य चाललंय. कारण देत बसायचं. पण तकलीफ घ्यायची परिस्थिती आमची नाही ना. कुठलीही गोष्ट करा लाईफमध्ये, तकलीफ ही होणारच ना. दर्द कोणाला होणार? आपल्यालाच होणार ना. पण दर्द पेलायचीच परिस्थिती नाही. म्हणून आपण मागे, आज भाकर खायची म्हटली तर त्या भाकरीची प्रोसेस कुठून आहे? शेतकरी म्हटलं तर बी बियाणं, मग त्याला पेरणी करणं, पाणी पाऊस, सोंगणी करणं, मग ते कणस काढणं, त्याची बाजरी तयार करणं, ती आपल्यापर्यंत येणं, ती दळून आणणं, आधी दळण करणं, मग दळून आणणं, मग त्याची भाकर बनवणं, ती भाजणं. म्हणजे भाकर करून खाईपर्यंत त्याच्यापर्यंत प्रोसेस केवढी मोठी आहे. हीच प्रोसेस आपण जेवणामध्ये जर फॉलो केली तर ते म्हणतात चटके बसल्याशिवाय भाकर करता येत नाही. तसं जीवनालाही चटके बसल्याशिवाय आपण जीवनामध्ये सुधारत नाही. रिक्स ही घ्यावाच लागते. आणि 90% लोक आहे आज आपल्या देशामधले की जे रिक्स घ्यायला तयार नाही, म्हणून आज गरीब परिस्थितीचा सामना करताय. बरेचसे पॉइंट आहे की जे पॉइंट आपले चुकताय, आणि हे पॉइंट जर चुकले ना भाऊ, तर पुढे जायला वेळ लागणार नाही. पॉइंट चुकले नाही पाहिजे. एखाद्या बिल्डरला बॉडी बनवायची आहे ना, तर त्याला 2 घंटे 3 घंटे हा घाम गाळावा लागेल, मसल्स बनावं लागेल, डॉक्टरची ट्रीटमेंट घ्यावं लागेल, योग्य आहार द्यावा लागेल. म्हणजे अगोदर बॉडीवरती खर्च करावा लागेल, त्यावेळेस तो बॉडी बिल्डर बनवू शकतो. आता देशाला स्वातंत्र्य पाहिजे, अनेक क्रांतिकाऱ्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले, हुतात्मे दिले. पण यामध्ये गांधीजींचा एक शब्द होता. ज्यावेळेस ट्रेन मधून गांधीजींना आफ्रिकेमध्ये वर्णभेदावरून उतरवले, आणि त्याच दिवशी त्यांनी जीवनात एक गोल आखला का आपको भारत छोड़ने को मजबूर करूंगा. म्हणजे एक संघर्ष त्या दिवशी त्यांनी आखला, आणि शेवटपर्यंत त्यांनी तो संघर्ष चालू ठेवला. म्हणजे त्यांचा पर्पज क्लिअर होता. पण आमचा पर्पज क्लिअर नाही जीवनामध्ये. म्हणजे आम्ही कम्फर्ट झोन मध्ये राहायला पाहतो, एक कॅटेगरीमध्ये. रोजचं जायचं, तेवढंच काम करत यायचं, मग तेवढेच पैसे येतील. ज्यावेळेस आम्ही कम्फर्ट झोनच्या बाहेर जातो, जीवनात रिस्क घेतो, त्यावेळेस दिवस बदलायला वेळ लागत नाही. मग खरी लढाई तर आम्ही तिथंच जिंकतो. लढाई जिंकल्यापेक्षा लढाई कशी करायची याची सुरुवात शिवछत्रपती शिवपुराण याच्यामध्ये सांगितलं जातं. प्लॅनिंग नुसार. आणि हे प्लॅनिंग शिवाजी महाराजांनी अगोदर केलेले आहे.
म्हणून शिवछत्रपती झाले. आम्ही घटना घडून गेल्यानंतर विचार करतो की असं नव्हतं करायला पाहिजे, असं केलं पाहिजे. म्हणून आज आपले असे दिवस आहे. दिवस बदलायचे असेल तर मित्रांनो अगोदर विचार बदला, विचार बदला, त्याच्यावरती काम करा. 100% दिवस बदलतील. धन्यवाद. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्हिडिओ नक्कीच शेअर करा मित्रांनो. आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला असेल, मित्र परिवार सगळ्यांना नक्कीच व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.